श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 6 एप्रिल 2025 ते शनिवार 12 एप्रिल 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील प्रमुख दिवस पुढील प्रमाणे आहे। रविवारी 6 एप्रिल रोजी रामनवमी आहे। मंगळवारी 8 एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे। गुरुवारी 10 एप्रिल रोजी प्रदोष आणि महावीर जयंती आहे आणि शनिवारी 12 एप्रिल रोजी श्री हनुमान जयंती आहे। या आठवड्यामधील चंद्राचं भ्रमण प्रमुखतः कर्क, सिंह आणि कन्या राशीमध्ये आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा जाईल। नवीन योजना राबवण्यासाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश येईल। नवीन संधींचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होईल। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम पद्धतीने होणार आहे। नवीन योजना राबवण्याकडे या आठवड्यात तुमचा कल राहील। व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणुकी करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कराल। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचे नियोजन करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा। राहत्या घराशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। घरामध्ये काही रिन्युएशन किंवा काही बदल करण्याची तुमची इच्छा असल्यास या आठवड्यात निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करावेत। या प्रयत्नांना यश येण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। या आठवड्यामधील 6, 7, 8, 9 आणि 10 एप्रिल हे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि तुम्हाला आत्मविश्वास देणारे आहेत। धाडसी आणि धडाडीचे निर्णय घेण्यासाठी हे 5 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करतील। सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यातील शेवटचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 एप्रिल हे तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे आणि जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे दुर्लक्ष करू नये। व्यवसायामध्ये देखील या 2 दिवसांमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा प्रगतिकारक आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। बढती आणि बदलीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। वरिष्ठांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। अधिकारी वर्गासाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल ग्रहमानाचा जाईल। स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये नवीन संधींचा लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। गृहिणींसाठी हा आठवडा कौटुंबिक सौख्याचा जाईल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। वास्तु सौख्य आणि संतती सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। घरामध्ये काही बदल अपेक्षित असल्यात, काही रिन्युएशन अपेक्षित असल्यात, तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। एखाद्या गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा जुन्या गुंतवणुकीतून लाभ देणारा ठरू शकतो, त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला उत्तम लाभ होईल। रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या सकाळी तुम्ही श्री रामनामाचा जप करावा आणि शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही 11 वेळा हनुमान चालीसेचा पाठ करावा। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि अडकलेल्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। सरकार दप्तरी अडकलेली कामं असतील किंवा खाजगी क्षेत्रामधील तुमची काही अडकलेली कामं असतील, अशासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। या प्रयत्नांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे यश येणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। बांधकाम, व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। त्या निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा। वरिष्ठांचं, सहकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे।
धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याच्या दृष्टीनं या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येईल। आर्थिक विवंचना सुटतील। संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन संधींचा लाभ देणारा ठरू शकतो। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा तुम्ही पाठपुरावा करावा। बदली, बढती किंवा नोकरी बदलण्यासाठी तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करावा। आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। नोकरदार मंडळींना थोड्या अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल, परंतु ही स्पर्धा तुमचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल आणि तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। सरकारी नोकरीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी देखील महत्त्वपूर्ण असेल। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। बांधकाम व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये उत्तम लाभाचं ग्रहमान आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचं गुंतवणूक करणं किंवा नियोजन करणं यासारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। भावंडांच्या गाठीभेटीनं हा आठवडा तुमचा आनंदी जाईल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। वास्तू सौख्य, वाहन सौख्य आणि कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा ठरेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याच्या सुरुवातीचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी थोडा अडचणीचा जाण्याची शक्यता आहे। 6 आणि 7 एप्रिल हे 2 दिवस विद्यार्थ्यांनी सावधपणे व्यतीत करावेत। त्यानंतर येणारे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येईल आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। भावंडांच्या आणि आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीनं हा आठवडा तुमचा आनंदी जाईल। या आठवड्यामध्ये तुमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे। वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल, त्यामुळे तुम्ही राहत्या घराशी निगडीत तुमच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होणार आहे। गुंतवणुकीच्या दृष्टीनं हा आठवडा ज्येष्ठ नागरिकांना साथ देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये येणाऱ्या शनिवारी 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे। या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन लाल वस्त्र, गुळ खोबरं आणि पाव किलो पेढे अर्पण करावेत आणि हनुमान चालिसेचा 3 वेळा पाठ करावा। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आर्थिक नियोजनाचा आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुमची आर्थिक तूट भरून निघण्याच्या दृष्टीनं ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे। आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करावेत। महत्त्वपूर्ण निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। बांधकाम व्यावसायिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा जास्तीत जास्त अनुकूलता प्रदान करणारा आहे, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करावेत। व्यवसायामध्ये निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे। हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींना जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आहे। तुम्ही केलेल्या प्रयत्नांना या आठवड्यामध्ये यश येणार आहे। महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील। वाहन, वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्हाला साथ देणारा आहे, त्यामुळे तुमचे काही इन्सेंटिव्हज असतील किंवा काही जुनी येणी असतील, काही आर्थिक नियोजन असतील, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। नोकरदार मंडळींच्या आयुष्यामध्ये या आठवड्यामध्ये काही बदल घडण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये काही बदल होतील। नोकरी बदलण्याच्या दृष्टीने पगारवाढीच्या संदर्भात तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवता येतील, त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही राखीव ठेवावा। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल।
परदेशामध्ये शिक्षण घेणं, नोकरीसाठी प्रयत्न करणं, वास्तव्य करणं, फिरायला जाणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्थिरता देणारे ठरतील। तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी तुमच्या मनामध्ये असलेल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे पायाभरणीचे ठरतील। त्यामुळे हा आठवडा मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा आणि कौटुंबिक सौख्याचा जाईल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या आठवड्यात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे किंवा कोणाला उसने पैसे दिलेले असतील ते वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यात प्रयत्न करावेत, त्याचा पाठपुरावा करावा। एकंदरीतच हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन संधींचा लाभ देणारा, भाग्यवृद्धी करणारा आणि स्थिरता देणारा ठरू शकतो। गुरुवारी 10 एप्रिल रोजी येणाऱ्या प्रदोषाच्या तिन्ही सांजेच्या वेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक मुठ तांदूळ अर्पण करावेत आणि महादेवाला जलाभिषेक करावा। शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दुपारी 1:30 ते 3:30 या वेळेत तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन शेंदूर, गुळ खोबरं आणि पाव किलो पेढे अर्पण करून हनुमान चालिसेचा पाठ करावा। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भाग्यवृद्धिकारक आहे, महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या व्यक्तींना प्राप्त होऊ शकतात। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी, समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे या आठवड्यामध्ये योग्य ठरणारे आहेत। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभ होणार आहे। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। जुन्या प्रलंबित कामांचा या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। सरकारी दप्तरी अडकलेली कामं असतील किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या काही अडचणी असतील, या सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येणार आहे। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। आप्त स्वकीयांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीने तुमचे दिवस आनंदी जातील। कुटुंबासमवेत आनंदी वेळ तुम्ही घालवू शकाल। मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबासमवेत एखाद्या सहलीचे किंवा फिरण्याचे तुम्ही बेत आखाल। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। शेअर्स, कमोडिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जातकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये केलेली गुंतवणूक ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रयत्न करावेत। भविष्याशी निगडीत काही निर्णय घेण्यासाठी तुम्ही हा आठवडा राखीव ठेवावा। नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नोकरीमध्ये अपेक्षित असलेल्या बदलांचा पाठपुरावा तुम्ही करावा। तुमच्या कार्यकुशलतेचं, तुमच्या स्वभावाचं, तुमच्या वर्तणुकीचं सर्वांकडून कौतुक होईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा तुम्ही या आठवड्यामध्ये पूर्ण करू शकाल। विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। कर्क राशीचे ज्या व्यक्ती परदेशामध्ये नोकरी करत आहेत अशा व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला काही नवीन संधींचा लाभ होईल आणि आर्थिक स्थिरता देखील प्राप्त होऊ शकेल। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुमच्या करिअरशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येणार आहे। योग्य मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। गृहिणींसाठी हा आठवडा भाग्यवृद्धिकारक आहे। तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील। मनामध्ये असलेल्या इच्छा, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। ज्येष्ठ नागरिकांना हा आठवडा आर्थिक लाभाचा ठरणार आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला उत्तम लाभ होतील। नवीन योजनांचा देखील तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। या आठवड्याच्या रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही राम मंदिराच्या बाहेर गरजूंना पांढऱ्या अन्न पदार्थांचं दान करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा आठवडा प्रगतिकारक आहे, परंतु आठवड्याची सुरुवात थोडी संथपणे होण्याची शक्यता आहे। म्हणजे 6 आणि 7 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या 2 दिवसांमध्ये सावधानता बाळगणं गरजेचं आहे। कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्याच्या सुरुवातीचे या 2 दिवसांमध्ये सावधानता बाळगावी। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। त्यानंतर येणारे 5 दिवस म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 हे तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत आणि भाग्यवृद्धी करणारे आहेत।
आर्थिक स्थिरता देणारे आहेत. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे आहेत. या आठवड्यामध्ये तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्याच्या या 5 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तम यश येणार आहे. त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी 8, 9, 10, 11 आणि 12 हे 5 दिवस मोठ्या गुंतवणुकींसाठी राखीव ठेवावेत. नवीन योजना राबवण्यासाठी राखीव ठेवावेत. हा आठवडा तुम्हाला अनेक लाभ देणारा आहे. आठवड्याची सुरुवात तुम्ही संथपणे केली, तुमच्या मनावर संयम ठेवला. या संयमाचं फळ तुम्हाला लाभणार आहे. मोठ्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील लाभणार आहे. जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा. नोकरदार मंडळींना अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही कुठल्याही सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांचा अपमान करू नये, कुणाशीही मतभेद वाढवू नये. या आठवड्यामध्ये निर्माण झालेले हे मतभेद तुम्हाला दूरगामी नुकसान देणारे ठरू शकतील. त्यामुळे 6 आणि 7 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या आठवड्याच्या सुरुवातीला घडलेली एखादी अप्रिय घटना, झालेला एखादा मतभेद, वादविवाद हा तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आणि तुमच्या कार्यक्षेत्रावर विपरीत परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. नोकरदार मंडळींसाठी देखील या आठवड्यामध्ये मोठे बदल घडवण्यासाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. परंतु या आठवड्यामध्ये तुम्ही बदलीसाठी प्रयत्न करू नये. या आठवड्यामध्ये बदलीसाठी केलेले प्रयत्न कदाचित तुम्हाला त्रासदायक ठरू शकतील. त्यामुळे बढती आणि पगारवाढ या 2 गोष्टींसाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची इच्छा असल्यास निश्चितपणे प्रयत्न करावेत. या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींसाठी मोठ्या संधी प्राप्त होणार आहेत. परंतु या संधींचा अंदाज येण्यासाठी तुम्हाला दिवस सावधपणे व्यतीत करावे लागतील. कुठली संधी आपल्यासाठी योग्य आहे आणि कुठली संधी अयोग्य आहे यासाठी आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी वरिष्ठांकडून विचार करण्यासाठी थोडा वेळ मागून घ्यावा. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आणि तूट भरून काढण्यासाठी या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय शिक्षण घेणारे किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. सिंह राशीच्या गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. आरोग्याच्या काही लहान सहान तक्रारी वाढण्याची शक्यता आहे, परंतु याचा मोठा आरोग्यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही आनंदी दिवस व्यतीत करू शकाल. ज्येष्ठ नागरिकांनी मात्र या आठवड्यामध्ये सावधपणे दिवस व्यतीत करावेत. खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे तुमचे दिवस आनंदात जातील. या आठवड्याच्या शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करावा आणि 11 वेळा हनुमान चालिसेचा किंवा मारुती स्तोत्राचा पाठ करावा आणि एक नारळ, लाल वस्त्र आणि पाव किलो पेढे अर्पण करावेत. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा ठरू शकतो. कारण महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला दक्षता बाळगणं गरजेचं आहे. प्रसंग परिस्थितीचं अवधान राखावं. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रसंग परिस्थितीला तुम्ही गृहीत धरू नये. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्हाला संयमानं वागणं गरजेचं आहे. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. 6 आणि 7 एप्रिल तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील. या 2 दिवसांमध्ये तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतील. जमिनीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनही लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु या आठवड्यामधील 8, 9 आणि 10 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरणार आहे. त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो, परंतु वेळोवेळी दक्षता बाळगणं देखील गरजेचं आहे. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नये. कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये दक्षतापूर्वक वावरणं गरजेचं आहे. नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रतिकूल ग्रहमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करत असताना नोकरदार मंडळींनी विशेष सावध राहणं गरजेचं आहे. कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये. नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी. प्रत्येक दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे.
व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. तुमच्या व्यवसायामध्ये काही तुमच्या हातून चुका घडण्याची शक्यता आहे. या चुका तुम्हाला दूरगामी नुकसान देणाऱ्या ठरू शकतील, त्यामुळे दक्षता बाळगावी. प्रसंगी वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, त्यांची मदत घ्यावी. त्यांच्या सल्ल्याने एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 6, 7, 11 आणि 12 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी आहेत. परंतु आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले 3 प्रतिकूल दिवस तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. तुमच्या प्रगतीचा वेग संथ मंद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त संयमानं व्यतीत करणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही राखलेला हा संयम भविष्यामध्ये मोठे नुकसान तुमचं टाळणारा ठरू शकतो. या आठवड्यामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद आणि मतभेद वाढवू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे. तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला या आठवड्यामध्ये करावं लागेल. सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल, परंतु तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही लहानसहान अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही आत्मविश्वास टिकवून ठेवावा आणि महादेवाची उपासना करावी. गृहिणींसाठी हा आठवडा दगदगीचा जाण्याची शक्यता आहे. तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. उष्णता आणि वाताचे विकार ज्या गृहिणींना आहेत अशा गृहिणींनी विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा प्रतिकूल ग्रहमानाचा जरी नसला तरी देखील संथपणे आणि सावधपणे दिवस व्यतीत करण्याचा आहे. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं. रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं आणि श्री रामरक्षेचा पाठ करावा. शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन शेंदूर, लाल वस्त्र, 1 नारळ, हार, फुलं आणि पाव किलो पेढे अर्पण करावेत आणि 11 वेळा हनुमान चालिसेचा पाठ करावा. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे. महत्त्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीनं सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा ठरू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील. या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल. या जबाबदाऱ्यांचा पाठपुरावा तुम्हाला उत्तम पद्धतीनं करता येईल. तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं घेता येतील. व्यवसायाच्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं देखील तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे. मोठे अधिकार तुम्हाला प्राप्त होणार आहेत. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे. भाग्य वृद्धी करणार आहे. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. व्यवसाय नोकरीमध्ये अपेक्षित असलेले काही महत्त्वाचे बदल तुम्हाला घडवता येतील. व्यवसायामध्ये काही नवीन तंत्रज्ञान राबवणं, त्याची अंमलबजावणी करणं यासाठी तुम्हाला हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे. हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल, परंतु आठवड्याचे शेवटचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आठवड्याच्या शेवटच्या या 2 दिवसांमध्ये तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. कम्युनिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा लाभदायक ठरेल, परंतु या 2 दिवसांमध्ये केलेली गुंतवणूक कदाचित तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे दक्षतापूर्वक तुम्ही निर्णय घ्यावेत. प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आणि सावधपणे निर्णय घ्यावेत. व्यवसायामध्ये तुम्हाला निश्चितपणे नवीन संधींचा लाभ होईल, परंतु कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल तुम्ही या आठवड्यामध्ये घडवू शकाल. बढती, बदली आणि पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल आणि भविष्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारी ठरणार आहे. हा आठवडा अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करण्यासाठी साथ देणारा ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन प्राप्त होईल. उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे. गृहउपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील. हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो.
कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होणार आहे। ज्या गृहिणींचे गृह लघु उद्योग आहेत किंवा ज्या गृहिणी स्वतःचे काही व्यवसाय करत आहेत, अशा गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहे। तुमच्या व्यवसायाची नवीन दालनं तुम्हाला या आठवड्यामध्ये उघडणार आहेत। महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येणार आहेत। नवीन योजना तुम्हाला राबवता येणार आहेत। व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। तुमच्या व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करण्याची संधी देणार आहे, परंतु काही लहान सहान आरोग्याच्या तक्रारी देखील तुमच्या वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। प्रवासामध्ये विशेष दक्षता बाळगावी। रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या दिवशी तुम्ही राम मंदिरामध्ये जाऊन श्री राम नामाचा जप करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन 11 वेळा हनुमान चालीसेचा पाठ करावा आणि हनुमान मंदिरामध्ये एक नारळ, लाल वस्त्र, शेंदूर, पाव किलो पेढे आणि हार फुलं अर्पण करावीत आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक लाभाचा आहे। भाग्यवृद्धिकारक आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश देणारा ठरेल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। या आठवड्यामधील एकही दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत नाही, त्यामुळे या आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं योग्य नियोजन तुम्ही करावं। भविष्याशी निगडीत कुठल्याही स्वरूपाचं यश संपादन करण्यासाठी या आठवड्यामध्ये दूरदृष्टीनं तुम्ही केलेले प्रयत्न हे तुमच्या भवितव्याशी निगडीत यश देण्यासाठी पायाभरणीचे ठरणार आहेत। त्यामुळे या प्रयत्नांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये किंवा माझं उत्तम चाललं आहे, आता मला कुठल्याही स्वरूपाच्या अडीअडचणी नाहीत, अशा आविर्भावामध्ये किंवा अशा गृहितांमध्ये तुम्ही राहू नये। हा आठवडा वृश्चिक राशीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आला आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्यवसाय नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। व्यवसायाची घडी तुम्हाला उत्तम पद्धतीने बसवता येईल। व्यवसायामध्ये अपेक्षित असलेल्या नवीन संधी तुम्हाला प्राप्त होतील। सर्वांचं सहकार्य तुम्हाला लाभेल। आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। 100% प्रयत्नांचा तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे। हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी एकही दिवस प्रतिकूलता दर्शवत नसल्यामुळे तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होणार आहेत। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला उत्तम स्थिरता देणारे ठरतील। आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने, भविष्याशी निगडीत गुंतवणुकीच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे। भाग्यवृद्धिकारक हा आठवडा तुमचा जाईल। त्यामुळे व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाच्या संधी प्राप्त करून देणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाईल। नवीन योजना राबवण्याचा जाईल। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। हा आठवडा तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। गृहिणींसाठी हा आठवडा आनंद आणि उत्साह देणारा ठरेल। तुमच्या मनाजोगे तुम्हाला दिवस व्यतीत करता येतील। महत्त्वाकांक्षा पूर्ण करणं, कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरू शकतो। ज्येष्ठ नागरिकांना हा आठवडा लाभदायक आहे। पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होतील। वडिलोपार्जित संपत्तीचे वाद सोडवण्यामध्ये देखील तुम्हाला यश येईल। कायदेशीर प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या दुपारी गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करावा आणि गरजूंना पिवळ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। धनुराशीच्या व्यक्तींनी या आठवड्याची सुरुवात थोडी सावधपणे करणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीचे 6 आणि 7 एप्रिल हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। त्यानंतर येणारे 5 दिवस म्हणजे 8, 9, 10, 11 आणि 12 एप्रिल हे 5 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत, भाग्यवृद्धी करणारे आहेत आणि मोठे अधिकार देणारे आहेत। या आठवड्याची सुरुवात तुम्ही थोडी सावधपणे केल्यास उर्वरित 5 दिवस तुम्हाला उत्तम स्थिरता देणारे ठरतील। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। 6 आणि 7 एप्रिल रोजी तुम्ही कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये जर गुंतवणूक करत असाल तर दक्षता बाळगणं गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला आर्थिक नुकसान संभवतं, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक तुम्ही निर्णय घ्यावेत। हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणारा आहे।
या आठवड्याची सुरुवात जरी तुमची थोडी संथपणे झाली तरी देखील उर्वरित 5 दिवस तुम्हाला प्रगतिकारक आहेत। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि आपल्या कामांचं नियोजन योग्य पद्धतीने करावं। कुठल्याही प्रसंग परिस्थितीला या आठवड्यामध्ये तुम्ही गृहीत धरू नये। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। हा आठवडा तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला सावधानता बाळगणं देखील गरजेचं आहे। निर्णय क्षमतेमध्ये या आठवड्यात तुमच्या वाढ होईल। कदाचित थोड्या अति आत्मविश्वासाने तुम्ही निर्णय घ्याल, त्यासाठी दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक स्थिरता देणारे ठरू शकतील, त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने तुम्हाला ग्रहांची साथ लाभणार आहे। हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारा ठरेल। नवीन वाहन विकत घेणं, नवीन वास्तूमध्ये गुंतवणूक करणं, वास्तूमध्ये काही बदल करणं, काही रिनोव्हेशन करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी हा आठवडा तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना या आठवड्यामध्ये प्रवास घडण्याची शक्यता आहे। तुमच्या कामानिमित्त तुम्हाला प्रवास घडतील, परंतु या आठवड्यामध्ये केलेला प्रवास हा तुम्हाला लाभदायक ठरू शकतो। या आठवड्यामध्ये केलेले प्रयत्न हे तुम्हाला एकाएकी फळ देणारे नाहीत, भविष्यामध्ये काही कालखंडानंतर तुम्हाला उत्तम लाभ आणि फल देणारे ठरतील। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही निस्वार्थपणे प्रयत्न करत राहावेत आणि जास्तीत जास्त प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायक आहे। तुमच्या मनाप्रमाणे इच्छा तुम्हाला पूर्ण करता येतील। तुम्हाला अपेक्षित असलेलं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन योजना तुम्हाला राबवता येणार आहे। गृहिणींसाठी हा आठवडा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारा ठरू शकतो। कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकाल। तुमच्या मनात असलेल्या इच्छा आकांक्षा तुमच्या वरिष्ठांकडे किंवा तुमच्या सहकाऱ्यांकडे तुम्ही मांडू शकाल आणि नवीन योजना राबवू शकाल। ज्येष्ठ नागरिकांनी मात्र या आठवड्यामध्ये प्रकृतीची काळजी घ्यावी। या आठवड्यामध्ये तुमच्या प्रकृतीच्या लहान सहान तक्रारी वाढू शकतात, याकडे दुर्लक्ष करू नये। कदाचित जुने आजारही पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे, याकडे दुर्लक्ष करू नये। हा आठवडा जरी तुम्हाला संमिश्र लाभाचा असला किंवा आठवड्याची सुरुवात जरी सावधपणे करण्याची असली तरी देखील आठवड्याचे इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील। यामध्ये दक्षता एकच बाळगायची आहे की प्रत्येक दिवस हा सावधपणे व्यतीत करायचा आहे। प्रत्येक प्रसंग परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे। गरज भासल्यास वरिष्ठांचं सहकार्य किंवा त्यांचा सल्ला घेणं तुम्हाला या आठवड्यामध्ये आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या दुपारी 3 ते 6 या दरम्यान तुम्ही गरजूंना पिवळ्या रंगाचा अन्नपदार्थ दान करावं आणि श्री राम मंदिरामध्ये जाऊन श्री राम नामाचा जप करावा। शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी 6 ते 9 या वेळामध्ये श्री हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। मारुती रायाला शेंदूर, लाल वस्त्र, एक नारळ, हार, फुलं, पांढरे पेढे अर्पण करावेत आणि गरजूंना लाल रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। गेल्या 29 मार्च रोजी तुमची 7.5 संपलेली आहे, त्यामुळे तुमचा आनंद उत्साह वाढलेला असेल किंवा मनामध्ये काही चांगल्या ऊर्जा निर्माण झालेल्या असतील। त्यामुळे तुम्ही कुठल्या स्वरूपात अति आत्मविश्वासाने कुठलाही निर्णय घेऊ नये। निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे वागावं। महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी। हा आठवडा तुम्हाला लाभदायक आहे, परंतु आठवड्याच्या मध्यामध्ये येणारे 8, 9 आणि 10 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला अचानकपणे काही खर्च वाढवणारे ठरू शकतील आणि काही विपरीत प्रसंग तुमच्या समोर निर्माण करणारे ठरू शकतील। त्यामुळे दक्षता बाळगावी। हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा। जरी तुमची 7.5 संपलेली असली तरी देखील या आठवड्यामध्ये तुम्हाला काही अडीअडचणींना सामोरं जावं लागेल, त्यामुळे दक्षतापूर्वक वागावं। महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष काळजी घ्यावी। नवीन योजना राबवत असताना काळजी घ्यावी। हा आठवडा गुंतवणूक करत असताना दक्षतापूर्वक गुंतवणूक करण्याचे प्रखर संकेत देणार आहे। कम्युनिटी मार्केट, शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे। शेतीशी निगडीत व्यापार करणारे मंडळी, कापड व्यावसायिक, फॅशन इंडस्ट्री, ऑटोमोबाईल, लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये विशेष काळजी घ्यावी। ज्या मंडळींचे व्याजाचे व्यवसाय आहेत अशा मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी। आपल्या कार्यक्षेत्रामध्ये विरोध वाढण्याची शक्यता आहे। कुठलीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घेणं या आठवड्यामध्ये गरजेचं असेल। हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 6 आणि 7 एप्रिल आणि शेवटचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 एप्रिल हे 4 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घ्यावेत, काही महत्त्वाच्या गोष्टींचा पाठपुरावा करावा, कायदेशीर प्रकरणांचा पाठपुरावा करावा, वडिलोपार्जित संपत्तीशी निगडीत वाद असतील त्याचा तुम्ही या 4 दिवसांमध्येच पाठपुरावा करावा।
कुठल्याही स्वरूपामध्ये तुमच्या भावंडांशी तुम्ही मतभेद वाढवू नये. कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळेच तुम्ही या आठवड्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. नोकरदार मंडळींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. कुठल्याही स्वरूपामध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडण्याची शक्यता आहे. गृहिणींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण आहे. कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी तुम्हाला सोडवता येणाऱ्या आहेत. घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी देखील तुम्हाला सोडवता येतील. त्यांच्या प्रकृतीच्या किंवा त्यांच्या आजारपणाच्या चिंता तुम्हाला सतावतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण जाईल. तुमच्या कुठल्याही लहान सहान आजाराकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी उपचार घ्यावेत. हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत केल्यास याचा कुठलाही दूरगामी विपरीत परिणाम तुमच्या कार्यक्षेत्रावर, तुमच्या भवितव्यावर दिसत नाही. रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही श्री राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं, रामनामाचा जप करावा आणि रामरक्षेचा 1 वेळा पाठ करावा. शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या सकाळी 6 ते 9 या वेळेत तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन 11 वेळा हनुमान चालिसेचा पाठ करावा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. या आठवड्यातील सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 6 आणि 7 एप्रिल आणि शेवटचे 2 दिवस म्हणजे 11 आणि 12 एप्रिल हे तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहेत. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. आठवड्याची सुरुवात तुम्हाला सावधपणे करावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये, बांधकाम व्यावसायिक यांना या आठवड्यामध्ये ग्रहांची प्रतिकूलता आहे. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत. या आठवड्यामध्ये चुकलेला निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो आणि तुमच्या कारकिर्दीला गालबोट लावणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये तुम्ही सावधपणे दिवस व्यतीत करावेत. महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला प्रतिकूलता दर्शवत आहे. त्यामुळे कुठल्याही स्वरूपाची गुंतवणूक करत असताना 100 वेळा विचार करावा. वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. या आठवड्यामध्ये तुमचे काही कायदेशीर प्रकरणं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेत असताना विशेष सावध राहणं गरजेचं आहे. आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 8, 9 आणि 10 एप्रिल हे 3 दिवस तुमच्यासाठी अनुकूलता प्रदान करणारे आहेत. या 3 दिवसांमध्ये तुम्ही व्यवसायाचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकाल. कौटुंबिक निर्णय घेऊ शकाल. कुटुंबाशी आणि व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडवू शकाल. महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी या आठवड्याचे हे 3 दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला ग्रहांची निर्माण झालेली प्रतिकूलता तुमच्या कार्यक्षेत्रावरती, तुमच्या विचारसरणीवरती काही नकारात्मक परिणाम करण्याची शक्यता आहे. तुमचं मन, चित्त आणि स्वास्थ्य ढासळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये तुमची वाढणार आहे. त्यात तुम्हाला ग्रहांची प्रतिकूलता लाभलेली आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा. नोकरदार मंडळींनी विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. अंतर्गत विरोधाला आणि स्पर्धेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागणं गरजेचं आहे. कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेत असताना तुम्हाला वरिष्ठांशी चर्चा करणं गरजेचं आहे. तुमच्या मनाविरुद्ध काही घटना या आठवड्यामध्ये घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि परदेशामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणारा आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करणारा आहे. गृहिणींसाठी या आठवड्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक करत असताना विशेष सावध राहावं आणि प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्याच्या सुरुवातीला श्री रामनवमीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही राम मंदिरामध्ये जाऊन श्री रामनामाचा आणि रामरक्षेचा पाठ करावा आणि गरजूंना पांढऱ्या रंगाच्या अन्नपदार्थांचं दान करावं. शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6 ते 9 या वेळेत हनुमान मंदिरामध्ये जाऊन शेंदूर, हार, नारळ, पांढरे पेढे अर्पण करावेत आणि गरजूंना गोड दुधाचं दान करावं. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. मीन राशीच्या व्यक्तींवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुमच्या कारकिर्दीवरती गालबोट लावणारा ठरू शकतो. त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. हा आठवडा जेवढा सावधपणे व्यतीत कराल तेवढे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. परंतु आठवड्याच्या मध्यातले म्हणजे 8, 9, 10 एप्रिल हे 3 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करावे लागतील. या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो.
व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. हा आठवडा तुम्ही जेवढा सावधपणे दक्षतापूर्वक व्यतीत कराल तेवढे तुमच्या आर्थिक नुकसानाची शक्यता कमी होईल. नोकरदारांसाठी हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. तुम्हाला या आठवड्यामध्ये कामानिमित्त प्रवास घडण्याची शक्यता आहे. हे प्रवास तुम्हाला उत्तम संधी प्राप्त करून देणारे ठरू शकतील. नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी या आठवड्यामध्ये नोकरदार मंडळींनी प्रयत्न करावेत. वरिष्ठांचं आणि सहकाऱ्यांचं सहकार्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे. नवीन योजना राबवण्याचा आहे. गृहिणींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. ज्या गृहिणींचे गृह उद्योग आहेत, गृह व्यवसाय आहेत, अशा गृहिणींसाठी हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. आर्थिक नुकसानीची शक्यता या आठवड्यामध्ये संभवते आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक वागावं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आठवडा तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे कुठल्याही आरोग्याच्या लहान सहान तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. एकंदरीतच हा आठवडा संमिश्र लाभाचा जाण्याची शक्यता आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची तुम्हाला गरज भासल्यास या आठवड्यामधील 6, 7, 11, 12 एप्रिल हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत. या 4 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. रविवारी 6 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री रामनवमीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्ही श्री रामाच्या मंदिरामध्ये जाऊन रामरक्षेचा पाठ करावा. दही, साखर आणि भात अर्पण करावा. शनिवारी 12 एप्रिल रोजी येणाऱ्या श्री हनुमान जयंतीच्या तिन्ही सांजेच्या वेळेस हनुमान मंदिरामध्ये जाऊन हार, नारळ, लाल वस्त्र, पांढरे पेढे अर्पण करावेत आणि 11 वेळेस हनुमान चालीसेचा पाठ करावा.